मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने जारी केलेल्या जी.आर विरोधात सकल ओबीसी समाजातर्फे आज नागपुरात महामोर्चा। विजय वडेट्टीवारांच्या उपस्थितीत निघणार महामोर्चा। लाखो ओबीसी उतरणार रस्त्यावर। जालन्यात आज धनगर समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीचं आयोजन। धनगर आंदोलक दीपक बोराडेंच्या उपस्थितीत पार पडणार बैठकीत ठरणार आंदोलनाची पुढची दिशा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ऍक्शन मोडवर। मुख्यमंत्र्यांची आजपासून 3 दिवस आढावा बैठक। आज नाशिक आणि मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक। बेस्ट पतसंस्थेतील पराभवानंतर ठाकरे ऍक्शन मोडवर। बेस्टच्या संघटना बांधणीसाठी आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बेस्ट कामगार सेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा। ठाकरे पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन। छत्रपती संभाजीनगरात शिंदेच्या शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटप्रमुखांशी संवाद साधणार। आगामी निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून शिंदे प्रत्येक जिल्ह्यात जाऊन गटप्रमुखांना मार्गदर्शन करणार। शिंदेच्या शिवसेनेला दिलेलं धनुष्यबाण चिन्ह गोठवावं, ठाकरेंची शिवसेना मागणी करण्याची शक्यता। आगामी पालिका निवडणुकीत शिंदे धनुष्यबाणावर लढणार की चिन्ह गोठवलं जाणार याकडे लक्ष। भाजपची प्रदेश कार्यकारिणी लवकरच जाहीर होण्याची शक्यता। कार्यकारिणीची यादी मान्यतेसाठी दिल्लीला। कार्यकारिणीत नव्या चेहऱ्यांना जास्त संधी दिली जाण्याची शक्यता। काहींच्या शिफारशीनंतर पोलीस आयुक्तांनी घायवळला शस्त्र परवाना दिला नाही। उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। घायवळ शस्त्र परवान्याबाबत अजितदादांची पुणे पोलीस आयुक्तांशी चर्चा। राज्याच्या वाळू धोरणामध्ये मोठे बदल। 3 वर्षातून एकदा होणारा लिलाव आता दरवर्षी होणार। घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना 10% मोफत वाळू मिळण्याचा मार्ग मोकळा। मंत्री बावनकुळेंच्या पुढाकाराने सुधारित शासन निर्णय जारी। मेस्मा लागू केला असतानाही वीज कर्मचारी संपात सहभागी। संपानंतरही वीज पुरवठा सुरळीत होत असल्याचा महावितरणचा दावा। महावितरण व्यवस्थापनाची कर्मचारी संघटनांच्या मागण्यांची सुसंगत भूमिका। विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा 13 ऑक्टोबरपासून आंदोलनाचा इशारा। प्रलंबित आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी धरणे आंदोलन करणार। मागण्या मान्य न झाल्यास 14 ऑक्टोबरपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा।